8 दिवसानंतर मी महाराजांबरोबर हस्तिनापुराला जाण्यासाठी रथात बसले. सगळे नगरजन मला निरोप देण्यासाठी सीमेपर्यंत आले होते. बाबा उत्तरीयानं डोळे पुशीत होते. वसुदेवांसह मी सर्वांचा निरोप घेतला. महाराणी कुंती म्हणून मी हस्तिनापुराला चालले होते. नगरातील एकच महत्त्वाची स्त्री मी माझ्याबरोबर घेतली होती आणि ती म्हणजे धात्री. माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी भरून आलं. माझ्या स्मृतींची रांगोळी अंगावर कोरून घेणाऱ्या त्या नगराला वंदन करून मी निरोप घेतला. रथ हस्तिनापुराकडं धावू लागला. नगराच्या सीमा मागं पडू लागल्या. शेवटी अश्वनदीचं पात्र आलं. तिच्या पात्राच्या दर्शनानं अग्नीच्या ठिणगीनं जसा वणवा पेटावा तसा विवाहापूर्वीच्या त्या आठवणींनी माझ्या मनाचा डोंब उसळला. तिच्या लाटेवर मला ती 2 सोनेरी कुंडलं दिसू लागली. 2 गोंडस हात दिसू लागले. ज्या हातांनी राजदंड धरावा तेच हात आता आसूड आणि घोड्याचे वेग धरतील. दैव हे किती निर्दय असतं. त्यानं मला मथुरेहून या नगरात आणलं. माझ्या या नगरातील जीवनात काही दुःख नाही हे त्याला पाहावलं नाही. त्यानं हिमालयातून दुर्वासांना इथं पाठविलं. आता मी हस्तिनापुराला जात होते. माझं ते तेजस्वी बाळ मात्र चंपानगरीत होतं, एका सारथ्याच्या पर्णकुटीत. त्याची आठवण म्हणून मी अश्वनदीला श्रद्धेनं वंदन केलं. राजकुमारी कुंती कौरवांची महाराणी म्हणून चालली होती. स्त्रीचं जीवन म्हणजे अनेक उलथापालथी. कधी ती कुणाची कन्या, कुणाची पत्नी, कुणाची माता असते, तर कधी कुणाची सून, कुणाची भावजय असते. तिला स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व कधीच असत नाही. असलं तरी दाखविता येत नाही. आम्ही हस्तिनापुराला आलो. हे महाराणी शकुंतला, सुवर्णा, यशोधरा, तप्ती, शुभांगी, संप्रिया, अमृता, सुयशा आणि सत्यवती या महाराण्यांचं नगर होतं. एकीपेक्षा एक सरस महाराण्यांनी कुरुकुलाची कीर्ती आर्यावर्तात पसरविली होती. माझं मन नगरात प्रवेश करताच भारावून गेलं. हजारो नगरजन आपल्या महाराणीचं स्वागत करण्यासाठी गंगेच्या पवित्र तीरावर जमले होते. आनंदानं धुंद होऊन ते घोषणा देत होते, फुलं उधळीत होते, वाद्य वाजवीत होते. गंगेच्या लहरी लहरी आनंदानं नाचून कुरुकुलाच्या सुनेचं स्वागत करीत होत्या. हीच गंगा चंपानगरीत माझ्या पुत्राचं लालन पालन करणार होती. म्हणून मी तिला वाकून वंदन केलं. वाजत गाजत आम्ही राजवाड्यावर आलो. महाद्वारात राजमातेनं मला ओवाळलं. जवळच वडिलांसारखे पूज्य असलेले महाराज भीष्म आणि धृतराष्ट्र उभे होते. श्रद्धेनं मी त्या सर्वांना वंदन केलं. मला आशीर्वाद देताना विदुर म्हणाले, मुली, राजा शूरसेनाशी या कुलाचं नातं आज जोडलं गेलं हे भवितव्याच्या दृष्टीनं छान झालं. कौरवांच्या त्या अफाट सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या राजवास्तूत मी कुरूंची महाराणी म्हणून तरुण वयात पाऊल टाकलं. मन पिसासारखं हलकं झालं. सौख्याचे अमृतमेघ माझ्या डोक्यावर असंख्य धारांनी वर्षाव करू लागले. हस्तिनापुरात माझे दिवस आनंदात जात होते. दिवस केव्हा उगवत होता आणि केव्हा मावळत होता ते सुद्धा मला समजत नव्हतं. धात्री रोज पराक्रमी पूर्वजांच्या निरनिराळ्या कथा सांगत होती. बाळपणातील फुलपाखरामागं धावणारी पृथा माझ्या मनाच्या पटलावरून अस्पष्ट होऊ लागली. भोजपुरात भित्तीवर डोकं आपटणारी असहाय्य कुंती अदृश्य होऊ लागली. खरोखरच विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे. दैनंदिन जीवनात अशा कितीतरी असंख्य घटना घडत असतात.
त्या सगळ्याच माणसाच्या मनात राहिल्या तर त्यांचा परस्परांशी संबंध लावताना त्याचा मेंदू कातावून जाईल, वेड लागेल त्याला. म्हणून निसर्गानंच हे विस्मृतीचं अमोल देणं मानवाला दिलं असावं. माझ्या पूर्वीच्या सर्व आठवणी आता हळूहळू बुजू लागल्या. माझं मन मनोरथांच्या सुयांनी महाराणी कुंतीच्या जीवनाचं राजवस्त्र हळूवार विणू लागलं. मी स्वतःच्या भाग्यावर संतुष्ट होऊ लागले. आता मला काय कमी होतं? मान मान्यता, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा सगळं माझ्या पायांशी लोळण घेत होतं. महाराजांच्या सारखा प्रेमळ, पराक्रमी आणि देखणा पती होता. रोज दर्पणात बघून केशभूषा करवून घेताना मी माझ्याच प्रतिबिंबाला म्हणे, कोण तू? महाराणी कुंतीकडं अशी टक लावून काय पाहतेस? दृष्ट लागेल की तिला तुझी? तरीही हसत ते माझ्याकडं पाहतच राही. लटक्या रागानं मी कुपीतलं मुखचूर्ण त्या बिंबाच्या अंगावर फेकी. चूर्ण सगळ्या दर्पणभर पसरे. प्रतिबिंब अदृश्य होई. मी एक गोल गिरकी घेई आणि कक्षाच्या गवाक्षात येऊन उभी राही. तेथून गंगेचं विशाल पात्र दिसे. गंगेवर असंख्य कारंडव पक्षी स्वैरपणं भराऱ्या मारीत असताना पाहून जीवन म्हणजे गोड झोके देणारा एक हिंदोळाच आहे असं मला वाटे. अशीच मी एकदा गंगेकडं एकटक पाहत उभी होते. मागून येऊन कुणीतरी एकदम माझे डोळे झाकले. मी दचकून गेले. हातांची डोळ्यांवरची पकड जास्तच घट्ट झाली. ते महाराज होते. मी लाजून लाल झाले. मला जवळ घेत ते म्हणाले, कुंती, पुरुष पराक्रम करायला लागले की पराक्रमाची मालिकाच तयार होते. तुला जिंकलं खरं, पण राजाच्या 2 स्त्रिया असतात. एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यानं जिंकलेली धरती. धरतीशिवाय राजा म्हणजे आयाळी शिवाय सिंह. मी खाली मान घालून ऐकत होते. त्यांच्या त्या एकाच अस्पष्ट स्पर्शात किती किमया होती. माझ्या शरीराचा मोरपंख पिसारून नाचू लागला. हनुवटी बोटांनी वर उचलीत ते मला प्रेमानं म्हणाले, हे राज्य पूर्वजांचं आहे. मी स्वतः जिंकलेल्या राज्याची त्यात आणखी भर घालणार आहे. उद्याच मी दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे. दिग्विजय? दिग्विजय म्हणजे सतत लढाई. एका पाठोपाठ एका नव्या दमाच्या राज्याशी युद्ध. जीवन मरणाचा खेळ. त्यांचा हात मी हातांनी घट्ट दाबून धरला. माझी भीती त्यांनी त्यातून ओळखली. माझ्या डोळ्यात खोल पाहत ते म्हणाले, कुंती, घाबरू नकोस. हे कुरूंचं रक्त आहे. याला पराभव माहीत नाही. मी लवकरच परत येईन. त्यांच्या डोळ्यातून आत्मविश्वासाच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या. आपल्या बळकट हातांनी त्यांनी मला अधिकच जवळ घेतलं. त्यांचे उष्ण ओठ माझ्या ओठांवर टेकले. गंगेवरून येणाऱ्या चोंबड्यात थंड वायुलहरी उगाच 2 तप्त शरीरांना थंड करण्याचा दुबळा प्रयत्न करू लागल्या. दुसऱ्या दिवशी कुरूंचं निधड्या छातीचं अफाट चतुरंग सैन्य दिग्विजयाला जाण्यासाठी सज्ज झालं. महाराज लोहत्राण घालून योद्ध्याचा वेश चढवून सर्व सैन्याच्या अग्रभागी उभे राहण्यासाठी राजवाड्याबाहेर पडू लागले. सर्व वडीलजनांनी त्यांना आशीर्वाद दिले. शेवटी राजमातेनं त्यांना आशीर्वाद देताना सांगितलं, पांडू, तुझं क्षेम दूताकडून वरचे वर कळवीत जा. सांभाळून वाग. मी पुढं होऊन त्यांच्या कपाळावर केशरी टिळा लावला. वाकून त्यांच्या पाया पडताना मी हळूच पुटपुटले, येताना एखादी चांगली पत्नी पण आणा. मी वर उठताच त्यांनी आश्चर्याने विचारलं, पत्नी? होय, राजांच्या 2 स्त्रिया असतात. एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यानं मिळवलेली धरती.
ठीक आहे म्हणत ते वळले आणि सैन्याच्या अग्रभागी असलेल्या एका पांढऱ्या शुभ्र अश्वावर आरूढ झाले. त्यांनी संकेत करताच कुरूंचं सैन्य चालू लागलं. त्रिकोणी भगवा ध्वज कपोताच्या पंखासारखा फडफडत पूर्व दिशेला निघून गेला. माझं मन अभिमानानं भरून आलं.